शेतकरी मित्रांनो नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 26व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग या अंकाची सुरुवात करूया या महिन्यातील कृषी सल्ल्याने आणि जाणून घेऊयात साठवणुकीतील कांद्याची काळजी आणि विपणन सल्ला. मे महिन्यात कांदा चाळीत भरलेल्या कांद्यावर पावसाचा परिणाम झाल्यामुळे सुकवण अपुरी झाली आहे. त्यामुळे साठवलेला कांदा सडण्याची शक्यता वाढली आहे. ही सड टाळण्यासाठी साठवणुकीत योग्य वायुविजन असलं पाहिजे. गरम हवा बाहेर आणि थंड हवा आत यावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशनची व्यवस्था केली पाहिजे. ओलावा शक्यतो टाळावा. छप्पर किंवा भिंतीपासून पावसाच्या पाण्याची गळती रोखावी. शक्य तेवढे हात खेळती राहील यासाठी उपाययोजना करणं गरजेचे आहे. ओलावा टाळावा. छप्पर किंवा भिंतीमधून पावसाच्या पाण्याची गळती रोखावी. शक्य तेवढी हवा खेळती राहील यासाठी उपाययोजना करा. कारण आर्द्रता 60 ते 65% जास्त वाढल्यास कांदा सडण्याची प्रक्रिया वेगाने होते. दर 10 दिवसांनी कांदा चाळीची तपासणी करा. सडलेले, कोंब आलेले कांदे हे वेगळे करा. कांद्याचा डीग 4 ते 5 फुटांपेक्षा जास्त नसावा. उंची वाढली की आतील भाग गरम होऊन कांदा सडतो. जास्त सड होत असेल तर कांदा विक्रीसाठी लवकर बाजारात आणावा. वेळच्या वेळी बाजारभाव पाहून विक्री करण्याचा निर्णय घ्या. साधारणपणे दरवर्षीच्या बाजारभावातील चढ उतार जर आपण पाहिला तर 15 ऑगस्ट नंतर बाजारभावात सुधारणा पाहायला मिळते. ज्या शेतकऱ्यांचा कांदा जास्त काळ टिकू शकतो त्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा. म्हणजे बाजारभावातील चढ उताराचा फटका बसणार नाही व सरासरी चांगला बाजारभाव मिळून नफ्यात वाढ होईल. खरीप कांद्याची लागवड करण्यापूर्वी सर्वप्रथम शेताची खोल नांगरणी करावी, जेणेकरून कीटकांची अंडी व तणांचे बीज सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील. माती भुसभुशीत होईपर्यंत नांगरणी करावी. गादी वाफे तयार करण्यापूर्वी मागील पिकाचे अवशेष व तण काढून टाका. सडलेले शेणखत, कोंबडी खत किंवा गांडूळ खत 5 टन प्रति हेक्टर प्रमाणे शेवटच्या नांगरणीला मिसळा. 15 सेंटीमीटर उंच, 120 सेंटीमीटर रुंद आणि 45 सेंटीमीटर उंची असणारे गादीवाफे तयार करा. हे गादीवाफे फक्त ठिबक आणि तुषार सिंचनासाठी उपयुक्त आहेत. ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादीवाफ्यावरती 2 ठिबकच्या लॅटरल अंतराव्यात. त्या 2 लॅटरलमधील अंतर 60 सेंटीमीटर असावे. साधारणपणे 16 मिलीमीटर आकाराच्या या लॅटरल असाव्यात आणि त्यातील ड्रिपर किंवा उत्सर्जकांमधील अंतर हे 30 ते 50 सेंटीमीटर असावे. त्याचा प्रवाह दर 4 लिटर प्रति तास असावा. तुषार सिंचनासाठी 20 मिलीमीटर आकाराच्या 2 लॅटरल नळ्यांमध्ये 6 मीटरचे अंतर आणि प्रवाह दर 135 लिटर प्रति तास असावा. खत व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद, पालाश, गंधक हे 110, 40, 60 आणि 30 किलोग्रॅम प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे. यापैकी 20 किलोग्रॅम नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश आणि गंधक हे रोपणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेसच द्यावे. उरलेले नत्र हे 15व्या, 30व्या आणि 45व्या दिवसांनी समान भागात विभागून द्यावे. तण नियंत्रणासाठी ऑक्सिफ्लोरोफिन 1.5 ते 2 मिली प्रति लिटर किंवा पेंडिमिथिलिन 3.5 ते 4 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी लागवडीपूर्वी किंवा रोपणीपूर्वी करावी. सुमारे 40 ते 45 दिवसांची रोपे ओळींमध्ये 15 सेंटीमीटर अंतर आणि रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. लागवडीसाठी योग्य वयाची रोपे निवडावीत. खूप लहान किंवा खूप जास्त वयाची रोपे टाळावीत. बुरशीजन्य रोग कमी करण्यासाठी रोपांची मुळे कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्रति लिटर व कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर या द्रावणात 2 तास भिजवावी. लागवडीच्या वेळी व त्यानंतर 3 दिवसांनी पाणी द्या, जेणेकरून रोपे चांगली रुजतील. अशा पद्धतीने जर आपण लागवडीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येईल. आता वेळ झालेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि उत्तरांची. आजच्या भागामध्ये मालेगाव तालुक्यातील शेतकरी श्री शांतीलाल हरिश्चंद्र बछरे यांनी व्हॉट्सअपद्वारे विचारले की कांदा पिकामध्ये ठिबक सिंचन आणि पाटपाणी यात फरक काय आहे आणि ठिबक सिंचनाचे फायदे कोणते. तर शांतीलालजी, ठिबक सिंचनाचे फायदे म्हणजे ठिबक सिंचनामुळे आपल्या शेतामध्ये 30 ते 40% पाण्याची बचत होते. कारण आपलं पाणी जे देतोय आपण थेट रोपांच्या मुळांना देतोय आणि पाटपाण्यामध्ये आपण पाणी हे जमिनीला देतोय. तर त्याच्यामुळे पाण्याचा जास्त अपव्यय होतो.
तसेच ठिबक सिंचनामुळे झाडांना नियमित आणि संतुलित ओलावा मिळतो। त्याच पद्धतीने तुम्हाला फर्टिगेशन तंत्रज्ञानाद्वारे खतं सुद्धा विद्रव्य खतं आपल्याला पाण्याद्वारे देता येते, त्यामुळे उत्पादनात 15 ते 25% पर्यंत वाढ होते। परंतु समतल सिंचनात ओलावा असमान राहतो, त्यामुळे त्या पद्धतीने उत्पादनात वाढ आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच पद्धतीने तण नियंत्रणासाठी सुद्धा याचा फायदा होतो, कारण पाण्यामुळे सर्व शेतामध्ये तणाची उगवण होते, परंतु ठिबक सिंचनामुळे आपलं पाणी फक्त पिकालाच मिळत असल्यामुळे इतर ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव जास्त वाढत नाही, रोगराई देखील कमी होते। अशा पद्धतीने ठिबक सिंचनाचा जर वापर केला आपण तर आपल्याला 30 ते 40% पाण्याची बचत होऊन 20 ते 25% पर्यंत आपलं उत्पादन वाढतं, तसेच मजुरीचाही खर्च आपला कमी होतो। चला आता जाणून घेऊया संस्थेच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने दिनांक 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत 15 दिवसाचा पूर्व खरीप विशेष कार्यक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, मृदा स्वास्थ्य, रोग प्रतिकारक वाढ, ड्रोनचा वापर, यांत्रिकीकरण आणि विविध शासकीय योजनांची माहिती देणे हा होता। ICAR DOJRच्या या 5 टीमनी महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांना उपयुक्त तांत्रिक मार्गदर्शन दिले। संस्थेतील सर्व शास्त्रज्ञ कर्मचारी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला। शेतकऱ्यांना मोफत तांत्रिक माहितीपत्रके वाटण्यात आली, ड्रोनची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच पीक आरोग्य जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली। संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांनी या अभियानाचे वर्णन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केले आहे। याशिवाय 19 जून 2025 रोजी संस्थेने भीमा डार्क रेड या कांद्याच्या वाणाचा व्यावसायिक वापरासाठी मयूर सीड्स कॉर्पोरेशन या कंपनीसोबत परवाना करार केला। त्यानंतर 23 जून 2025 रोजी ICAR भारतीय भाजीपाला संशोधन संस्था वाराणसी यांच्या नेतृत्वाखाली आणि कृषी मित्र शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड मिर्झापूर यांच्या सहकार्याने कांद्याच्या व्यावसायिक शेतीवर 1 दिवसीय शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांनी शेतकऱ्यांना कांद्याच्या उन्नत लागवड तंत्रज्ञान, उत्पादन वाढीचे उपाय व बाजाराशी जोडण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। अनेक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन प्रत्यक्ष फायदा घेतला। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, कांदा व लसूण शेती संबंधातील समस्यांसाठी तुम्ही संस्थेच्या व्हॉट्सअप नंबरवर देखील संपर्क साधू शकता। हा व्हॉट्सअप नंबर आहे 8459715576। शेतकरी मित्रांनो, या अंकामध्ये आपण येथेच थांबूया। नमस्कार, जय किसान, जय जवान, जय विज्ञान।